मुंबई शिक्षक मतदारसंघात 5 उमेदवारांमध्ये लढत। शिवसेना ठाकरे गटाचे जमो अभ्यंकर, भाजपचे शिवनाथ दराडे, शिक्षक भारतीचे सुभाष मोरे यांच्यासह राष्ट्रवादी आणि शिवसेना पुरस्कृत उमेदवारही रिंगणार। कोकण पदवीधर मतदारसंघासाठी आज मतदान। भाजपचे निरंजन डावखरे आणि काँग्रेसचे रमेश कीर यांच्यामध्ये मुख्य लढत। आज नाशिक शिक्षक मतदारसंघासाठी मतदान होणार। महायुतीचे किशोर दराडे, अजित पवार गटाचे महेंद्र भावसार, महाविकास आघाडीचे संदीप गुळवे तर अपक्ष उमेदवार विवेक कोल्हे यांच्यामध्ये चौरंगी लढत। नाशिक शिक्षक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीची जिल्हा प्रशासनाकडून तयारी पूर्ण। धुळे जिल्ह्यामध्ये 12 केंद्रांवरती आज मतदान। मुंबई पदवीधर मतदारसंघासाठी आज मतदान। शिवसेना ठाकरे गटाचे अनिल परब आणि भाजपचे किरण शेलार यांच्यामध्ये मुख्य लढत। मुंबई शिक्षक मतदारसंघामध्ये 5 उमेदवारांमध्ये लढत। भाजप पुरस्कृत उमेदवार शिवनाथ दराडेंनी मुंबईत बजावला मतदानाचा हक्क। मुंबई पदवीधरच्या निवडणुकीसाठी वरळीतल्या केंद्रावरती मतदान। सकाळपासूनच मतदान केंद्रांवरती मोठी रांग। मुंबई पदवीधर मतदारसंघासाठी माजी राज्यपाल आणि भाजपचे ज्येष्ठ नेते राम नाईक यांचेही मतदान। गोरेगाव पहाडी म्युनिसिपल शाळेमध्ये त्यांनी हक्क बजावला। भाजपचे पदवीधर मतदारसंघाचे उमेदवार किरण शेलार यांनी मतदानापूर्वी वरळीतल्या अंबादेवीचं दर्शन घेतलं। नाशिक शिक्षक मतदारसंघासाठी टीडीएफचे उमेदवार भाऊसाहेब कचरे यांच्या कुटुंबियांकडून औक्षण। शिक्षक आपल्याच पाठीशी उभे राहतील, भाऊसाहेब कचरेंना विश्वास। आपल्या समोर एक आदर्श घोटाळ्यातील तर एक बँक घोटाळ्यातील उमेदवार रिंगणार। मुंबई शिक्षक मतदारसंघाचे उमेदवार किरण दराडेंची विरोधी उमेदवारांवर टीका। राज्यामध्ये आजपासून पावसाचा जोर वाढणार। मराठवाडा, विदर्भ आणि कोकणासह पश्चिम महाराष्ट्रात मेघगर्जनेसह जोरदार पावसाचा अंदाज। राज्यामध्ये यंदा 1 ते 24 जून दरम्यान सरासरीपेक्षा 5% जास्त पाऊस। दुष्काळी भाग मानला जाणाऱ्या सोलापूर आणि लातूरमध्ये आतापर्यंत सरासरीच्या तुलनेत 100%पेक्षा जास्त पावसाची नोंद। पूर्व विदर्भामध्ये पावसाची हुलकावणी। मान्सूनच्या पावसानं संपूर्ण महाराष्ट्र व्यापला, पण पूर्व विदर्भ पावसाच्या प्रतीक्षेत। हवामान खात्याकडून रोज येलो अलर्ट जारी, मात्र विदर्भात काही पावसाचा पत्ता नाही। साताऱ्यामधल्या ओझरडेचा धबधबा प्रवाहित। धबधब्याची दृश्य एबीपी माझाच्या प्रेक्षकांसाठी। रत्नागिरीच्या खेडमध्ये मुसळधार पाऊस। सखल भागात पाणी साचलं। नद्या दुथडी भरून वाहू लागल्याचं चित्र। पुण्यामध्ये झिका आजाराचे 2 रुग्ण। 46 वर्षीय डॉक्टर आणि त्याच्या 13 वर्षीय मुलीमध्ये झिका आजाराची लक्षणं। पुण्यामध्ये पहिल्यांदाच झिकाचे रुग्ण सापडलेत। नीट आणि यूजीसीच्या घोटाळ्यानंतर यूपीएससीची कडक नियमावली। यूपीएससी वापरणार एआय आधारित सिस्टीम। गैरप्रकार रोखण्यासाठी यूपीएससीची तयारी। 7 नवीन अटी लागू। संत तुकाराम आणि संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर देहू आळंदी मार्गावरच्या वाहतुकीत बदल। पर्यायी मार्गाचा वापर करण्याचं पोलिसांचं आवाहन। निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखीचा रिंगण सोहळा संपन्न। अश्व, पताका आणि झेंडेकरांचा रिंगण सोहळ्यात सहभाग। एबीपी माझाच्या प्रेक्षकांसाठी रिंगण सोहळ्याची खास दृश्य। आषाढी एकादशीच्या शासकीय महापूजेसाठी मंदिर समितीसह सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांचं मुख्यमंत्र्यांना निमंत्रण। मंदिर समितीकडून फेटा, वीणा आणि चिपळ्या देऊन मुख्यमंत्र्यांचा सत्कार। नाशिकच्या सिन्नर तालुक्यातल्या दातली गावात निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखीचा पहिला रिंगण सोहळा। 20 तारखेला पालखी त्र्यंबकेश्वरवरनं प्रस्थान ठेवेल। वाहतूक कोंडीवरती मात करण्यासाठी राज्य सरकारकडून मुंबईत बाईक टॅक्सीला परवानगी। ही योजना राबवण्यासाठी इच्छुक असलेल्या चालक कंपन्यांकडे किमान 50 दुचाकींचा ताफा असणं गरजेचं आहे। कळवा, मुंब्रा, दिवा आणि ठाण्याच्या काही भागाचा पाणी पुरवठा शुक्रवारी 24 तास बंद असेल। या बंदमुळे पुढचे 1 ते 2 दिवस कमी दाबानं पाणी पुरवठा होईल। मुंबई एपीएमसी भाजीपाला बाजारात फळभाज्यांसह पालेभाज्यांच्या दरात 40% वाढ। कोणती भाजी 120 ते 160 रुपये तर टोमॅटो 100 रुपये किलो।
वाटाणा 320 रुपये तर पालेभाज्या 40 ते 50 रुपयांनी महागल्या. बेस्ट बस भाडेवाढ होणार नाही, बेस्ट प्रशासनाकडून स्पष्ट. बेस्ट प्रशासन 6,000 कोटी रुपयांच्या कर्जात, महापालिकेकडून अद्याप मदत नाही, त्यामुळे बेस्टच्या भाडेवाढीच्या चर्चा होत्या. नीट घोटाळा प्रकरणी अटकेतील आरोपींकडे वर्ग क आणि ड या परीक्षांची हॉल तिकीटं सापडली आहेत. नीट परीक्षेव्यतिरिक्त आरोपी राज्य सरकारकडून घेण्यात येणाऱ्या परीक्षेतही हेराफेरी करत होते असा संशय. घाटकोपर होर्डिंग दुर्घटना प्रकरणी मोठी कारवाई, अप्पर पोलीस महासंचालक कैसर खालिद यांचं निलंबन. राज्यभरातील बेकायदेशीर होर्डिंग्ज आणि बॅनर्स विरोधातील सुस्वराज्य फाउंडेशननं दाखल केलेल्या याचिकेवरती आज सुनावणी. घाटकोपर दुर्घटनेनंतर पहिल्यांदाच या याचिकेवरती सुनावणी होणार आहे. पर्यावरणपूरक गणेश मूर्तींची यंदा सक्ती नको, सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे मुंबई महापालिकेकडे मागणी. याबद्दल शासन कोणता निर्णय घेणार याकडे गणेश मंडळांचं लक्ष. मुंबई महानगरपालिकेत विविध खात्यातील 52,221 कर्मचाऱ्यांची पदं रिक्त, माहिती अधिकारातनं बाब समोर. चेंबूरच्या आचार्य मराठे कॉलेजनं ड्रेस कोडच्या माध्यमातून लागू केली आहे हिजाबवरती बंदी. यावरती 9 विद्यार्थिनींनी मुंबई उच्च न्यायालयात आव्हान दिलंय. याबद्दल महाविद्यालयातील हिजाब बंदीबाबत हायकोर्टाचा आज फैसला अपेक्षित आहे. राज्यस्तरीय बँकर्स समितीच्या बैठकीत शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा निर्णय, सिव्हिल स्कोरची सक्ती न करता पीक कर्ज देणं. मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत बैठक संपन्न. पीक कर्ज देताना सिव्हिल स्कोर मागू नका, नंतर FIR दाखल झाल्यास आमच्याकडे येऊ नका, देवेंद्र फडणवीसांची राष्ट्रीयकृत बँकांना तंबी. शेतकऱ्यांना पीक कर्ज देताना बँकांनी हात आखडता घेऊ नये, सिव्हिल स्कोरची सक्ती करता येणार नाही, मुख्यमंत्र्यांच्या सूचना. शेळी आणि मेंढी विमा योजनेचा लाभ राज्यातल्या मेंढपाळांसह इतरही पशुपालकांना मिळणार. मेंढपाळ धनगर विकास मंचचे अध्यक्ष संतोष महात्मे यांच्या मागणीची अजित पवारांकडून दखल. आज लोकसभेच्या अध्यक्षपदासाठी मतदान होणार. सकाळी 11 वाजता मतदान प्रक्रिया सुरू होईल. एनडीएचे उमेदवार आणि भाजपचे खासदार ओम बिर्ला यांचा सामना काँग्रेसच्या कोडीकुन्नील सुरेश यांच्याशी होणार आहे. राहुल गांधी लोकसभेचे विरोधी पक्षनेते असतील, काँग्रेसचे जनरल सेक्रेटरी KC वेणुगोपाल यांची घोषणा. लोकसभेत सभापती हा सभागृहाचा असावा, कोणत्याही विशिष्ट पक्षाचा नसावा, तसंच उपसभापती सुद्धा सभागृहाचेच असावेत, केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांचं वक्तव्य. सभापती निवडीबाबत ममता बॅनर्जींच्या भूमिकेबाबत सस्पेन्स, ममता बॅनर्जी आपला निर्णय सकाळी 9:30 वाजता काँग्रेसला कळवतील. विश्वासात न घेता उमेदवार उभा केल्यानं ममता बॅनर्जी नाराज असल्याची सूत्रांची माहिती. 4 राज्यातील विधानसभा निवडणुकांबाबत काँग्रेस ॲक्शन मोडवर. हरियाणा काँग्रेसनं आज बैठक बोलावली आहे. दिल्लीत संध्याकाळी विचारमंथन होईल. उद्यापासून पावसाळी अधिवेशनाला सुरुवात, त्यानिमित्त 4 वाजता मंत्रिमंडळाची बैठक आणि चहापानाचा कार्यक्रम. आज पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीची महत्त्वाची बैठक पार पडेल. दुपारी 12 वाजता बैठकीचं आयोजन. काल रात्री वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची बैठक. आजच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीबाबत या बैठकीत चर्चा झाल्याची माहिती. सुप्रिया सुळेंची इंडिया आघाडीच्या फ्लोर लीडर्स मीटिंगला हजेरी. राहुल गांधी, मल्लिकार्जुन खरगेंसह वरिष्ठ नेत्यांची उपस्थिती. फोटो ट्विट करत दिली माहिती. अजित पवारांसोबत गेलेल्यांना सरसकट पुन्हा पक्षात घेणार नाही. पक्ष सोडलेल्यांसंदर्भात बोलताना शरद पवारांचं विधान. राज्यामध्ये जाती तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू. शरद पवार आणि उद्धव ठाकरेंसोबत वरिष्ठ पातळीवरती चर्चा व्हायला हवी असं काँग्रेस हायकमांडला सांगितलं. नाना पटोलेंची माहिती. शरद पवार मराठा आणि ओबीसी या दोन्ही आरक्षणाच्या बाजूने नाहीत. ते या समाजाला आणखी कसं भडकवता येईल याचे प्रयत्न करतायत. शिवसेनेचे आमदार संजय शिरसाट यांचा आरोप. सध्या 2च पर्याय समोर आहेत. एकतर पुन्हा मुंबईत जायचं, अन्यथा 288 जागा लढवायच्या की पाडायच्या हे ठरवायचं. मनोज जरांगेंचं वक्तव्य. तर भुजबळ ज्या पक्षात असतील त्या पक्षाची एकही जागा निवडून येऊ देणार नाही, जरांगेंचं मोठं विधान.
आंतरवाली सराटी आणि परिसरातला सर्व समाज आपला आहे, इथे घडी विस्कटू देऊ नका. येवलावाला येईल, भांडणं लावेल आणि निघून जाईल. गावखेड्यामध्ये ओबीसी मराठा एक आहे, मनोज जरांगेंचं विधान. आपल्या विरोधात कितीही जातीवाद केला, कितीही टोळ्या एकत्र आल्या तरी आपण जातीवाद करायचा नाही, मनोज जरांगेंचं मराठा बांधवांना आवाहन. अनेक लोक पक्षामध्ये येऊ इच्छित आहेत, जे कार्यकर्ते भरकटले होते ते परत येतील, जयंत पाटलांचं वक्तव्य. छगन भुजबळांना दंगली घडवायच्या आहेत, भुजबळांचं हे स्वप्न पूर्ण होऊ देऊ नका. त्यांना दंगल घडवायची असेल तर अर्ध्या महाराष्ट्रात मराठे आहेत, जरांगेंचा भुजबळांना इशारा. जरांगेंनी महाविकास आघाडीच्या सर्व खासदारांकडून मराठा आरक्षणाच्या पाठिंब्याचं पत्र घ्यावं, तेव्हाच जरांगे महाविकास आघाडी सरकार आणण्यासाठी प्रयत्नशील नसल्याचं स्पष्ट होईल, सदाभाऊ खोतांचं वक्तव्य. लक्ष्मण हाके, नवनाथ वाघमारे आजपासून अभिवादन दौऱ्यावर. सिंदखेड राजापासून सुरू होणाऱ्या दौऱ्याची चौंडीमध्ये सांगता होईल. माजी पंतप्रधान व्हीपी सिंग यांना ओबीसी नेते लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारेंकडून जयंतीनिमित्त अभिवादन. दवाखान्यात व्हीपी सिंग यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण. महायुतीमधल्या तीनही पक्षांनी 100 जागांची मागणी ताणून धरली, तर प्रत्येकाला वेगवेगळी निवडणूक लढवावी लागेल, राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरींचं विधान. पुण्याच्या कारवाईवरती देवेंद्र फडणवीसांचं बारकाईनं लक्ष. अवैध बार आणि पबला माफी नाही, फक्त घटना घडल्यावरच नाही तर अनधिकृत बांधकामावरती वेळोवेळी कारवाई करावी, फडणवीसांचे आदेश. पुणे L3 हॉटेलमध्ये ड्रग्जचं सेवन करणारे दोनही तरुण पोलिसांच्या ताब्यात. नितीन ठोंबरे आणि करण मिश्रा अशी या तरुणांची नावं आहेत. पुणे कोयता गँगमुक्त आणि ड्रग्ज मुक्त करणार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं वक्तव्य. पोर्शे कार अपघातातील अल्पवयीन मुलाची बालसुधार गृहातून सुटका. मुंबई हायकोर्टाच्या आदेशानंतर अल्पवयीन आरोपीची मुक्तता. पोर्शे अपघातात मृत्यू पावलेल्यांच्या पालकांना 10 लाखांचा चेक सुपूर्द. अल्पवयीन आरोपीला जामीन मंजूर केला असला तरी दोषींवरती कारवाई करणार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं मृतांच्या कुटुंबाला आश्वासन. अवकाळी आणि अतिवृष्टीच्या अनुदानासाठी अमरावतीच्या वरुडमध्ये शेतकरी आक्रमक. पंचायत समितीचे माजी सभापती विक्रम ठाकरे यांच्या नेतृत्वात शेकडो शेतकऱ्यांचं ठिय्या आंदोलन. अहमदनगरच्या कोल्हार गावातील महिला आक्रमक. अनेकदा निवेदन देऊन सुद्धा खुलेआम गांजाची विक्री सुरू असल्याचा महिलांचा आरोप. सोलापूरमध्ये संभाजी आरमार संघटनेचं आंदोलन. हद्दवाड भागातील गुंठेवारी जमीन खरेदी विक्री व्यवहार आणि बांधकामाला परवानगी देण्याची मागणी. अकोल्याच्या अकोटमध्ये सुमारे 250 शेतकरी पीक विम्यापासून वंचित. संतप्त शेतकऱ्यांनी कृषी अधिकारी आणि विमा कंपनीच्या प्रतिनिधींना डांबून ठेवलं. राजश्री शाहू महाराजांच्या जयंतीनिमित्त कोल्हापूरच्या दसरा चौकातील पुतळ्याभोवती करण्यात आलेल्या सजावटीवरनं वाद. पुतळ्याभोवती पांढरे डोम मशिदीसारखे वाटत असल्याचा हिंदुत्ववादी संघटनांचा आरोप. बुलढाणा वंचितचे जिल्हा महासचिव प्रमोद भिसेंच्या गाडीवरती अज्ञातांकडून गोळीबार. हल्लेखोर फरार. गोळी काचेत अडकल्यामुळे जीवितहानी टळली. गोळीबार करणाऱ्यांचा शोध सुरू. FC रोडवरच्या L3 बार चालकाचा आणखी एक कारनामा समोर. सोसायटीच्या आवारात बेकायदेशीर पद्धतीनं सिलेंडर साठवून ठेवल्याचा रहिवाशांचा आरोप. मानवी तस्करी प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात दाखल प्रकरणात सहभाग असल्याची भीती दाखवत परळ येथील प्रसिद्ध औषध विक्रेत्याची 1.25 कोटी रुपयांची सायबर फसवणूक. या प्रकरणी सायबर पोलिसांकडून गुन्हा दाखल, पुढचा तपास सुरू. मुंबईतल्या बोरिवलीमध्ये नातीला शाळेत सोडण्यासाठी जाणाऱ्या आजोबांच्या दुचाकीला बेस्टची धडक. या धडकेत शाळकरी चिमुरडीचा जागीच मृत्यू, बेस्ट चालकाला अटक. ABP माझाच्या बातमीनंतर राजकीय मंडळींना जाग. डोंबिवली स्टेशनची केली पाहणी. स्टेशन प्रबंधकांना निवेदन देत लवकरात लवकर सुरू असलेलं काम पूर्ण करण्याची विनंती केली. 4 राज्यातील विधानसभा निवडणुकांबाबत काँग्रेस ॲक्शन बोर्डवर. हरियाणा काँग्रेसनं आज बैठक बोलावली. दिल्लीमध्ये संध्याकाळी 5 वाजता विचारमंथन. चेन्नई विमानतळावरनं 7,58,00,000 रुपये किमतीचं 12 किलोचं सोनं जप्त. दुबई आणि अबुधाबीवरनं आलेल्या 10 प्रवाशांना सीमा शुल्क विभागानं ताब्यात घेतलं. विकिलीक्सचे संस्थापक जुलियन असांज यांची ब्रिटनच्या तुरुंगातनं 5 वर्षांनी सुटका. अमेरिकेसोबत करार केल्यानंतर असांज यांना दिलासा.
जागा बदलून न दिल्याच्या रागातनं महिला प्रवाशाचा इंडिगोच्या विमानात गोंधळ. वाराणसी ते मुंबई प्रवासातला प्रकार. महिलेला पोलिसांनी ताब्यात घेत नोटीस देऊन सोडण्यात आल्याची माहिती. ऑस्ट्रेलियाच्या डेव्हिड वॉर्नरचा वयाच्या 37व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला गुड बाय. 15 वर्षांच्या कारकिर्दीला अखेर पूर्णविराम. प्रदर्शनापूर्वीच प्रभास आणि दीपिकाच्या कल्की 2898 AD या चित्रपटाचा बॉक्स ऑफिसवरती धुमाकूळ. ॲडव्हान्स बुकिंगमधनं चित्रपटाची 15,73,00,000 रुपयांची कमाई. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.